असा पडतो आकसीदा लेकीच्या होडोळीवर असा पडतो आकसीदा लेकीच्या होडोळीवर असा पडतो आकसीदा लेकीच्या डोळीवर आता पोरगी नांदायला चालली नांदाय जाण्याबद्दल मला काही दुःख होत नाही मग कशाचं दुःख होतंय अगं बाई काय तुला कळतं का सगळं काम पोरगी घरात करत होती सगळं काम धुणं धुवायची भांडी घासायची झाडून काढायची स्वयंपाक बनवायची आई तर ताट मला देत होती म्हणून तर एवढी सुटलीच की घर आता आई तर चूक लागलं काय करायचं पोरगी नांदाय चालली त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही सगळं काम माझ्या डोंबल्यावर बसल म्हणून रडू येते काय राहू दे शिवूड पातळ डोळ्याला कीड लागत असते म्हणते रडल्यावर डोळ्याला कीड लागते कुठल्या डॉक्टरनं सांगितलं का तुला बरं असू दे आता पोरगी नांदायला चालली अगं ये रंगो भाई तुझं मालक आल्या माझं माकड आले माकड नाही मालक मालक काय कुठे मालक आल्यात मालक काय इकडे बसलाय ती पांघरू घेतलं का उभा राहून तुझं काही शंका आहे का मालक काय पांगलं वाटतात का तुला उठवून बघायचं काय नको गारठलं पडतं फिरते उठून उभा नग म्हणतात लाजायला लागले तुझ्या स्वरूपाकडे बघून पाहुणा लाजले काय जा की नांदायला आई असं करते का कसं माझ्या वाटतं तू 4 दिवस की घरात म्हणलीत बाहेर माणसात म्हणू नको मुलीला दिला घरी म्हणावं चुलीचं लाकूड चुलीला जावं बरोबर आहे नांदायला जायचं कसं नांदायला जा लेक पाणी आईच नांदायला गेली साळू रात्री आईच्या स्वप्नी आली आई बापाच्या रात्री उपाशी झोपली आई बापाच्या रात्री उपाशी झोपली आई बापाच्या पोरगी नाती ती जातीसाठी आणली 5 दिवसासाठी आली आता खाऊ पिऊ घातलं आता पोरगी नांदायला परत जाणार आता पुन्हा जे जाणार ती मग आता 12 महिन्याचे 12 सण त्यानंतर पुन्हा संसारामध्ये जर गुंतली तर सुटका नाही बापाची 21 आणि आईची 21 42चा उद्धार करते ती मुलगी 42 कुळीचा उद्धार करते तिचं नाव मुलगी बरोबर आहे मुलीसारखा त्याग या जगामध्ये कोणी करू शकत नाही कोण करत जन्मस्थळी वेगळी जन्मायचं एका घरी आणि मरण दुसऱ्या घरी लग्न करायचं तिकडं जायचं बरोबर सगळी नाती निभवायची तिकडंच आई बापाच्या नावाकरता मरायचं पण पुन्हा माहेरला यायचं बरोबर आहे हा त्याग फक्त मुलगी करू शकते म्हणून आता पोरगी नांदायला चालली हे रंगो रडती की गो शिवूड रंगो काय सगळं बरं आहे का बरं आहे की सासू कशी आहे आई समान आहे मग प्रश्नच मिटला आता पोरीचं 100% नांदणं लागतं आणि सासूवरच सुनेचं नांदणं लागत असतं बरं का सासू जर चांगली असली तर संसार होतो आता प्रश्नच मिटला सासरे एकदम बापासारखे आहेत खूप छान आहे चालतं काय हरकत नाही बरं ही दीर ननंद सगळी भाव बहीण म्हणजे जीव लावतात का काय करतात वेगळा राड आहे त्यांचा म्हणजे सगळी चांगली आहे ज्याच्यासाठी गेली ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे आणि त्याच चांगलं नाही म्हणजे काय बोल नाही मग काय तर काय नेमकं काय प्रॉब्लेम काय सांगण्यासारखं नाही ती दुःख बरं आपण दोघी जाऊ सांग कुठं माणसं आहेत काय सांगायचं काय बेसनचे पदार्थ लय आवडतात बेसनचे पदार्थ म्हणजे वडापाव भजी लाडू किती खात्यात 40 वडापाव खातात 40 वडापाव काय पोट आहे का अक्कलकोट 1 किलो भजी 1 किलो भजी लाडू त्यांचं काय दानकत असतो आणि बेसन तर एवढं सगळं पदार्थ खाल्ल्यावर मग काय रात्री 9 वाजता येतात गॅस धरत असेल कडे पोटात मग काय होतं पुढं 9 वाजता आलं कारभार नाही हातरून टाक असं म्हणतात मग झोप म्हणतात. बर मग तू काय करते? झोपती. हा पण एवढी सुद्धा हवा जाऊ देत नाहीत बाई. हा कोट वाकड चौकून वाकड अंगाखाली इकडून तिकडून हवा जायला जागा नाही अजिबात नाही. आणि मग काय करतात? जेव्हा काही ठसा 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 पाडीत ठसा ठसा पात्यात. हा आणि त्यानं काय होतंय? अगं माझ्या नाकातली केसाला केस जळून गेले. अगं काय येडी आहेस का तू? पाजण्यासाठी कुणी म्हणून तर आवाज खराब झाला की काय झालंय की आवाजाला बस खाऊन तसं झालंय. शिवाने आवाज येतोय
म्हणून हा झाला विनोदाचा भाग पण मुलीचा कर्तव्य कसा बाई नांदाईला जातील